लेकरांची सेवा केली सतुआई कस पांग फेडू कस होऊ तराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची किती करशील त्याला विसरलाच देऊ नका फिरत्याचा का वरती देशी मातीला हाकार विठ्ठला तू वेडा विठ्ठला तू वेडा आकाश जप खर पाखरा पाखरा सोडून सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा पाऊली चालती पाऊली चालती पाऊली चालती राहिलेल्या दोन चार येत असेल म्हणायला आवाज वाजला नाही पाहिजे कर्कश नाही आला पाहिजे तर म्हणायला लाजू नका आणि तेवढंही येत नसेल म्हणायला तर देवाच्या दारात जरा लाजा कळलं तिला कळलं महाराज पाऊली चालती पंढरीची पाऊली चालती दुखी संसाराची म्हणा गे दुखी संसाराची आवाज येत नाही व्यवस्थित पाऊली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो पासरी राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ काय काय नुसत्या तोंड ढाली अगं मला नाही कळायचं पण त्या खंडेरावाला तर कळलं का नाही कोण खरं कोण खोटं थोडं तर प्रेमानं राधे चल माझ्या गावाला जाऊ अग गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोचतो का देव टोचतो बिचतो वाजवा टाळी चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल 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 जय 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 विठ्ठल विठ्ठल. अरे वा
विठ्ठल 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 माया बाबा करुणा करा दया करा विठ्ठल 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 विठ्ठला फक्त प्रामाणिकपणे सांगा, याच्यापेक्षा मोठं समाधान कशात आहे? आहे का? तुम्हाला माझी भाषा कळती का? शेत ना तुम्ही? शेत शेत महाराज बरं का, हे तुम्ही आहात का विचारलं, दुसरं काही नाही महाराज. ह्याच्यापेक्षा समाधान दुसरीकडं. अशी माझ्या कचकच कांद्याला येणार आहे? तुम्ही मरता तिकडे म्हणून दुसरं काही नाही महाराज बरं का. कधी कधी वाईट वाटतं मला, आम्ही कोण हेच विसरत चाललोय. शाहिस्तेखानाच्या लाल महालात चालल्यात, शाहिस्तेखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली, शाहिस्तेखानाची बायको पळत पळत आली. चहा बना जगता शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्तेखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जमान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले, वो ऐसी परवरिश के है औरत जात को माँ की नजर से देखते हैं, वो औरत को बाइज्जत छोड़ देते हैं. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता आपको शहापणा? तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, तुमने नहीं सोचा वो औरत है. फिर वो क्यों सोचेंगे कि वो औरत है, उसका क्या कसूर? वो नहीं बदला लेंगे, बेशक लेंगे. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा, लेकिन जबान देता हूँ बेगम, बेटी उनकी हो या अपनी, किसी भी मुल्क, किसी भी धर्म, किसी भी जात की भी क्यों ना हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूछते हैं, ऐसे हिंदू है वो, औरत जात की इज्जत करते. अरे शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, कसं जगावर आहे आपण? त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्यावरनं कळतं कशा असतील. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण. हे नुसतं बोलायचं नाही, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, बोलायचंच का फक्त? जिथे बाईचा सन्मान तिथे देवाचा सहवास म्हणे. करा तर खरं. खूप ताकद आहे माय तुमच्यात, लय. पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो. आपण आसोनी संसारी तरी देव काही लागत नाही. तुकोबासाठी विठ्ठल आले, मग आवलीसाठी आले नाही का? तुकोबाची पत्नी, 2 पत्नी तुकोबाला. तुम्ही लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केल्या नव्हत्या. लय लोक खंडोबाला 2 होत्या. तू खंडोबा आहे? आपल्या देवाची बरोबरी होत असती. हा काय नाही, देव आहे तो, त्याची बरोबरी आपल्यासारखी होत असते का? आज तुम्ही एक सांभाळा, लय नशीब होय तेवढंच. कशाला उगी? ते आम्हाला सवय लागली. आम्हाला 2 बायकाचा धनी मला, अरे 2 एवढंच कळतं का? दुसरं काही कळत नाही का? घ्यायचे तर गुण घ्या ना, घ्यायचे तर गुण घ्या. अरे त्याच मालेगाव शेजारी चंदनपुरीच्या बानाईसाठी तो जगाचा मालक, तो विश्वाचा नायक असणारा खंडेराव, स्वतःचं वैभव, स्वतःचा राजमहाल सगळं काही त्यागून तिच्या दारात चाकरी करायचा, कारण तिची भक्ती परमात्म्यावर तेवढी होती. देवानं स्वीकारलं तिला. तो नाही म्हणला अशी आहे तशी आहे. लोक नाही रे, जिथे प्रेम आणि भक्ती आहे ना, जगाचा मालक स्वीकारतो. ती बानाई म्हणजे माझ्या आदिशक्ती पार्वती मातेचं स्वरूप आहे. देवाला स्वीकारणं गरजेचं होतं. त्याच्या पाठीमागे इतिहास आहे.
आपली बरोबरी होत ती लय उग नाही ती म्हणायचं नाही. ते आपण ते गाणे असतात ना, त्याच मारून नको वाड्याला निघाला बानूच्या वाड्याला. देवाचा वाडा वेगळा ना आपला वाडा वेगळाच. आपलं बाई वाड्यावर असते महाराज. देवाचा वाडा, देवाच्या वाड्याची ना आपल्या वाड्याची बरोबरी होणार आहे का? नाही रे. परमात्म्याचा आपण कधीच एकरूपता नाही बराबरी करू शकत. दासत्व बस. तुझा दास आहे देवा खंडोबा, याच्या पलीकडे मला काही नको. त्यामुळे तुकोबांना 2 पत्नी होत्या. त्याचं कारण होतं, पहिली पत्नी रखमा नाव होतं त्यांचं. त्यांना बाळ होत नाही म्हणून आईबापांना हट्टा खातर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार गावकरी, दुसरी बायको केली आणि दुसरीच्या आधी पहिलं लेकरू झालं. देव बी लय खतरनाक मजा बघतो महाराज. दुसरी पत्नी जिजाई नाव होतं त्यांचं, आवली म्हणायचे त्यांना. तुकोबांना 2 पत्नी, दोन्ही जागीरदार. त्या आवली मातेचं पुण्याचं माहेर आहे, पुण्याचं सासर आहे तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती होता बर का? अय कीर्तनाला आलेल्या बाया, किती एकर ऊस होता तिच्या बापाचा? 3600. 1425 माणसं 1 टाइम हाताखाली. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. तुमचं बरं आहे ना? आपलं सहज विचार वाटलं, दुसरं काही नाही महाराज. जागीरदाराची होती, लय जागीरदाराची. पण नवऱ्याचा संसार लय चांगला सांभाळला. लोक म्हणतात आवली फटकळे, पण त्यांच्यासारखी पत्नी नाही. तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. महाराज शेतकरी तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला काही नवलंय का? शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? घाई असेल तर. मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काय हायजीन मेंटेन करायचे नसते, थुक्याचे लावायचे असते. खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो? असं एकदाच घेतला लावला की दिसतो का? दगडासारखे पाय त्याच्यात, कधी झिजलेले पाय. 2-4 वेळा तरी लावावा. काटा मोडला जिजाला, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला. जगाचा बाप पाठीमागे धावला जिजाच्या, थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला विठ्ठला, कळतंय किंवा आम्हाला. पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. जगाच्या मालकाला थांबवलंय, साधा नाही येतो विठेवरचा मालक. त्याच्या चरणाचा लाभ व्हावा म्हणून ऋषी मुनी तपस्वी झाडाला उलट टांगून हजारो वर्ष तपश्चर्या करतात. जिवंतपणी त्यांचं हाडमांस प्राणी पक्षी खाऊन जातात, तरी त्यांना भान राहत नाही. एवढी तपश्चर्या करूनही माझा विठेवरचा मालक मिळत. एवढा सामर्थ्यवंत, एवढा अशक्य असणारा माझा विठ्ठल तिच्या पाठीमागे थांबला. जामा म्हणे जिजा, भाकरी देऊन आल्या. जिजाऊचा पाय विठेवरच्या मालकानं स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या मायबाबनीचं. थुका लावून काटा दिसतो का पाहिला? त्यांनाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यांनी बी 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लय झोंबलं.